नमस्कार, मी बापू गायकवाड। एसएससी कडनं एमटीएससी जाहिरात येणार आहे। एमटीएससी जाहिरात याच्याबद्दल डिटेल्स मी पाठीमागे तुम्हाला सांगितलंच आहे। तुम्हाला म्हटलं होतं जाहिरात येणार आहे। आता अगदी एक 4 ते 5 दिवसावरती जाहिरात येऊन ठेपलेली आहे। ही जाहिरात येणार आहे 7 मेला। आता ही जाहिरात 7 मेला येते, याचा ऑफिशियल नोटिफिकेशन पण एसएससी ने दिलेला आहे। जाहिरात तुम्हाला सीबीआयसी आणि सीबीएन ह्या 2 डिपार्टमेंटसाठी एक्झाम येणार आहे। यामध्ये तुम्हाला माहिती आहे की नॉन टेक्निकल म्हणजे जर आपण मल्टीटास्किंग स्टाफ म्हणतो, नॉन टेक्निकल आणि हवालदार अशी 2 पदं असणार आहे। सो ही जाहिरात येणार आहे अगदी 4-5 दिवसावरती आहे आणि या संदर्भात इग्नाइट अकॅडमी बॅच ऑलरेडी अनाउन्स केलेली आहे। तुम्ही जर अजून बॅच जॉईन केली नसेल किंवा अजूनही तुम्ही अभ्यासाला लागला नसाल तर अभ्यासाला लागा। 7 मेला जाहिरात येते, खूप मोठी जाहिरात असणार आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची जाहिरात आहे। सो याबद्दल डिटेल्स माहिती तुम्हाला युट्यूब वरती तर मिळत आहे, पण डिटेल्स अभ्यास जर तुम्ही करणार असाल ही बॅच लावायला विसरू नका, कारण ह्या बॅच मध्ये तुम्हाला डिटेल माहिती मिळणार आहे। आमची पूर्ण टीम याच्यावरती अनालिसिस करून तुम्हाला डिटेल माहिती सांगणार आहे। बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत नोट्स आहे, सराव टेस्ट उपलब्ध आहे, पीडीएफ स्वरूपात नोट्स, रेकॉर्डेड लेक्चर आहे, अनलिमिटेड व्ह्यूज पण तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे। सो लगेच या नंबरला कॉल करा किंवा इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा। आता ही जाहिरात 7 मेला येणार आहे। पात्रता आणि वयोमर्यादेबाबत बघितलं तर पात्रता याची जर बघितली, जसं की 2023चा इथे मी एक तुम्हाला रेफरन्स देतो, 2023 ची जाहिरात आहे। त्यामध्ये एज मध्ये जर आपण बघितलं तर तुम्हाला एज त्यांनी सांगितलंय 18 ते 25 इयर लागणार आहे तुम्हाला। कोणत्या एक्झामसाठी? ते एमटीएस आणि हवालदार साठी लागणार आहे, ज्याला सीबीएन ची पोस्ट आहे, बरोबर। सीबीएन इथे तुम्हाला फुल फॉर्म दिलाय, सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स मध्ये ही पदं भरली जातात। आणि दुसरी 18 ते 27 वर्षापर्यंतचं सेम एमटीएस मध्ये, पण इथे तुम्हाला असणार आहे एक साधारणतः हवालदार या पदासाठी सीबीआयसी या डिपार्टमेंट मध्ये। सीबीआयसी डिपार्टमेंट म्हणजे कोणतं? रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे, सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स। ह्या 2 ठिकाणी हवालदार या पदासाठी फॉर्म भरले जाणार आहे। जाहिरात मोठ्या प्रमाणात असणार आहे। तुम्हाला माहिती आहे एमटीएससी जाहिरात मोठी असते दरवर्षी। आणि शैक्षणिक आणि वयोमर्यादेमध्ये आपण जर बघितलं तर वयामध्ये बघा, इथे तुम्हाला मी सांगितलंय वयाची मर्यादा काय 18 ते 25 असणार आहे सीबीएन साठी, 18 ते 27 असले सीबीआयएन साठी, सीबीआयसी साठी। मग यामध्ये वयाची मर्यादा अजून वाढू आहे, म्हणजे जे कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात, जसं की एससी एसटी असाल तर 5 वर्षापर्यंत एक्सटेन्शन आहे, ओबीसी असाल तर 3 वर्ष आणि तुम्ही दिव्यांग असाल ओपन मधून तर 3 वर्ष आहे। दिव्यांग तुम्ही ओबीसी मधनं आहे 13 वर्षापर्यंत तुम्हाला काय रिलॅक्सेशन आहे। तुम्ही जर एससी एसटी दिव्यांग असाल तर 15 वर्षापर्यंत, एक सर्व्हिस प्लस 3 वर्ष आहे, डिफेन्स 3 वर्ष आहे, डिफेन्स तुम्ही दिव्यांग असाल तर 8 वर्षापर्यंत आहे, आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई असाल तुम्ही तर अप टू 40 वर्षापर्यंत तुम्हाला सवलत असणार आहे। यामध्ये शैक्षणिक आणि वयोमर्यादेत तुम्हाला मी सांगितलं, त्यामध्ये शैक्षणिक बघितलं तर काय लागतं एज्युकेशन तुमचं, म्हणजे बघा मॅट्रिक्युलेशन एक्झामिनेशन म्हणजे काय, तुम्ही जर 10वी पास असाल ना, 10वी पास तर तुम्ही एक्झाम देऊ शकणार आहात 10वी। त्यानंतर ज्या विडो आहेत किंवा ज्यांचं डिवोर्स झालेलं आहे, ज्युडिशियली सेपरेट राहतात, त्यांना सुद्धा इथे वयामध्ये 35 वर्षापर्यंत सूट आहे। आणि एससी एसटीच्या ह्या महिला असतील तर 40 वर्षापर्यंत सूट आहे। सो त्या महिलांना सुद्धा खूप चांगली संधी असणार आहे। लक्षात घ्या, 10वी पास असणारे सगळेच उमेदवार इथे फॉर्म भरू शकणार आहेत। नंतर यात पगार रिसिप्ट तुम्हाला मी पगाराचं रिसिप्ट इथे दिलेली बघा। साधारणतः या ठिकाणी पगार इनिशियली तुम्हाला जो मिळतो तो इन हँड सॅलरी तुम्हाला जवळपास 30,000पर्यंत आहे। प्लस गव्हर्नमेंटची इतर सुविधा पण आहे, म्हणजे काय काय सुविधा मिळतात गव्हर्नमेंटच्या सुविधा बघा, इथे प्रमोशन, इतर सरकारी सुविधा आहे, क्वार्टर तुम्हाला मिळतात, हेल्थ केअर फॅसिलिटी म्हणजे मेडिकल फॅसिलिटी तुम्हाला अवेलेबल आहे, सॅटर्डे संडे वर्किंग ऑफ असतं आणि व्हेरियस टाइप ऑफ पेड लिव्ह पण तुमच्यासाठी असणार आहे। मग ही एक्झाम तुम्ही जर देणार असाल 10वीच्या बेसवर, त्याचा फॉर्मॅट काय, ह्या एक्झाम जर आपण बघितल्या तर बघा, ही एक्झाम कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन आहे। सेशन 1 तुमचं न्यूमेरिकल मॅथेमॅटिकल ॲबिलिटी म्हणजे तुम्हाला मॅथ असणार आहे, रिझनिंग असणार आहे, 20 प्रश्न 60 मार्क, 20 प्रश्न 60 मार्क, जनरल अवेअरनेस जीएस आहे 25 प्रश्न 75 मार्क, आणि इंग्लिश लँग्वेज वरती प्रश्न आहे 25-75 मार्काला। 45 मिनिटाची एक्झाम असणार आहे। 45 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 2 पेपर आणि नंतरच्या 45 मिनिटात हे 2 पेपर, टोटल 90 मिनिटांमध्ये तुम्हाला साधारणतः 100 आणि 50 आणि 40 90 प्रश्न सोडवायचे 100 मिनिटांमध्ये। सो याच्याबद्दल डिटेल सिरीज मी एवढी काही अंशी घेतलेली आहे, काही अंशी अजून येणार आहे। ही सिरीज बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवावं लागेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करावं लागेल। सो लक्षात घ्या, हा फॉर्मॅट आहे। आणि तुम्हाला मी आता सांगितलं सॅलरी तुम्हाला टोटल हे सगळं पकडलं तुम्हाला 30,000पर्यंत आहे, पात्रता 10वी आहे। सो तयारीत राहा, जाहिरात येणारे 7 मेला ही खूप चांगली सवलत तुमच्यासाठी आहे, खूप चांगला संधी किंवा चान्स तुमच्यासाठी आहे।
सो बी अलर्ट, अभ्यासाला लागा. अभ्यासाला इग्नाइट अकॅडमीची टीम तुमच्या बरोबर आहेच, त्याची मदत घ्यायला विसरू नका. कारण SSC कडनं जेवढ्या जागा येतात त्या सगळ्यांची माहिती तुम्हाला याच चॅनलवरती डिटेलमध्ये मिळणार आहे. काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुमचे प्रश्न टाका, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला आम्ही पुढचा व्हिडिओ नक्की देण्याचा प्रयत्न करतो. आणि इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला ही बॅचेस पण आम्ही अनाऊन्स केलेल्या आहे. ह्या बॅचेसचा फायदा घेण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा खालच्या नंबरवरती कॉल करा. तुर्तास मी थांबतो. खूप खूप धन्यवाद.